परंपरा जी देवतेसाठी देह झेलते आणि माणूस घडवते, ती पोतराजाची परंपरा, त्याग, शिस्त आणि जबाबदारीची. याच परंपरेत जन्मलेली अनुराधा, आणि तिने घडवला एक विचार, एक मूल्य, एक नेतृत्व. आईच्या मनात पेरलेलं बीज आज समाजासाठी उभा आहे, आणि हे आहे मातृबीज. पूर्वी खूप गरिबी होती. गरिबी म्हणजे इतकी गरिबी की जेवायला मिळणं मुश्किल होतं. त्या माझे वडील पोतराज असल्यामुळं पोतराजाचं फक्त शुक्रवारी वगैरे मागून आणायचे. आई माझी गोधड्या शिवायची, कोणाचे मसाले करायची, मसाले कुटायची. मैत्रिणी म्हणायच्याच की ए बघ बघ तुझे वडील कसे नाचतात, ए तुझे बघ वडील कसे वाजवतात. आईने प्रेरणा दिली आम्हाला की शिका तर तुम्ही पुढे जाल. कधी कधी गरिबी घरात नसते, ती माणसाच्या अंगावर दिसते. तांब्या गरम करून शाळेचा ड्रेस ती नीट करायची. 7वी संपली आणि शिक्षण थांबवायचं ठरवलं. ती गप्प राहिली, पण एक हट्ट जागा घाला. पायी चालत एरवड्यापासून जिल्हा परिषद ऑफिस पर्यंत. पहिल्यांदा विचारलं गेलं, तुला खरंच शिकायचंय? आणि उत्तर ठाम होतं, हो. दप्तर नव्हतं, वह्या नव्हत्या. मैत्रिणींच्या पुस्तकांवर तिने भविष्य लिहिलं. नाच, गाणं, खेळ, गुण ओळखले गेले. मी मुलांसारखा खेळले. मला मुलींचे खेळ कधी खेळतात. मी पतंग उडवली, गोट्या खेळल्या. आमची आई म्हणायची गडी आला गडी. माहिती का, कबड्डी मध्ये परफेक्ट होते, डॉज बॉल मध्ये. गॅदरिंग माझ्याशिवाय होत नव्हती. त्यावेळेस गदी माडगुळकर होते आणि त्यांनी तो गॅदरिंगला, पूर्वी आता जसे हिरो हिरोईन येतात तसे पूर्वी चांगले साहित्यिक, गायक अशीच लोक. शांता शेळकेच्या हस्तेही मला बक्षीस मिळाले आणि गदी माडगुळकरांनी पाठीवर थाप मारली. हा माझा आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आहे. 10वीला 2-3 महिने राहिले होते तर वडील एका गावाला गेले आणि तिथंच मुलगा पाहून आले. आणि तिकडून आल्यानंतर आईला सांगितलं की आईचं नाव गौबाई होतं. मग त्यांनी सांगितलं की हिला एक मुलगा बघितला, चांगला आहे, शिकलेला आहे. त्यावेळेस साखरपुड्याला सुद्धा मी बसले, पण मी एक प्रश्न केला त्यांना. म्हटलं मला काहीतरी बोलायचं. त्यावेळेस माझी डेअरिंग बघा, 1974 सालची. काका म्हटले काय बोलायचं? म्हटलं काका, मी उभी राहिले. काका म्हटलं मला आता खरं साखरपुडा करताय. माझी SSC 1 वर्ष राहिले. पूर्वी 11वी SSC असायची, आता 10वी आहे ना. आणि तिथं उभी राहिलं. म्हटलं मला 1 वर्ष अजून थांबावं लागेल तुम्हाला. मग आमचे सासरे जरा हुशार होते. चालेल म्हणे. त्याने माझं मान राखायचं म्हणून त्यांनी म्हटले हो चालेल. लग्नानंतर मोंडव्यात कुडाच्या घरात एका झोपडीत आयुष्य सुरू झालं. नंतर धायरकर वस्तीत उसाच्या 4 भिंतींमध्ये एक घर उभं राहिलं. घर चालवायचं आणि दिवस पुढे न्यायचे. त्या उसातल्या वस्तीने तिला एक गोष्ट शिकवली, एकटं जगायचं नाही. रात्री शेगडी पेटवणाऱ्या बायका तिला म्हटल्या, स्वस्त कोळसा मिळतो म्हणून त्या बायकांनी मला आयडिया सांगितली, पण तुला रात्री उठावं लागेल. चालेल की म्हटलं. जर 1 रुपयाचा कोळसा 1 महिनाभर जाता जायलाच पाहिजे. आणि मग रात्रीचे उठायचो आम्ही. मग आम्ही 7-8 बायका असायच्या. त्या चॅप्टर होत्या, त्यांना सगळं माहिती होतं. मी नवीन होते, मला काहीच कळत नव्हतं. 1 रुपयाची नोट तुम्हाला माहिती आहे का? 1 रुपयाची नोट जी आहे ना, ती अशी बोटामध्ये धरायची आणि मग ते इंजिन रात्री 1च्या पुढे यायचं.
मधून तो माणूस वाकायचा, तो चालक, आणि तो खाली वाकला की आपल्या हातातून नोट घ्यायचा आणि ती गाडी चालूच आहे. मग ती पहिल्या बाईला ते एवढा मोठा खडा दिला की तो खडा ती उचलून एकमेकीला उचलून मग डोक्यावर घ्यायचं, त्या निघायच्या. मग दुसरीचा, तिसरीचा, माझा शेवटी लागायचा नंबर, कारण पोटात थोरला मुलगा होता. मग त्या मला डोक्यावर उचलून द्यायच्या आणि तिथून चालत. तोच कोळसा महिनाभर पुरायचा. पुन्हा 6:30ला मोगऱ्याच्या बागेत जायचं, मोगरा तोडायचा. असं करता करता डिलिव्हरीची वेळ जवळ आली. पुन्हा धायरकर वस्तीतून मुंडव्याला परतलो. कुंभारवाड्यात एक नवं आयुष्य सुरू झालं. काही काळानंतर अजून एका मुलाचा जन्म झाला आणि अमित हे नाव समोर आलं. पूर्वजांच्या शौर्य कथा लहानपणापासून त्याच्या कानावर पडत गेल्या. आईचा एकच संस्कार होता, बसून खायचं नाही. शाळा सुटली की मोठा मुलगा एसटीडीवर बसायचा. लहान अमित पहाटे उठायचा, दूध पेपर घ्यायचा आणि घरोघरी सायकलवर पोहोचवायचा. हे फक्त काम नव्हतं, तर आईची पहिली शिकवण होती. स्वतःच्या पायावर उभं राहायची. पहाटे दूध पेपर पोहोचवताना दुपारी काकडी आणि गोळ्याचं कामही सुरू झालं. पोरांना तुम्ही काकड्या विकताल का? हो, मग ह्यांनी कधी मुलांनी कधी नाही म्हटलं नाही. कारण आईच्या संस्कारातून एक मुलगा नाही तर एक पिढी घडत होती. पण कामासोबत आईचा जोर शिक्षणावरही तेवढाच होता. त्यांच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष होतं. त्यामुळं मी कॉर्पोरेशनच्या शाळेत मला नोकरी लागत असताना मी केली नाही, कारण मी दुसऱ्या शिक्षकांचे हाल बघायचे की मुलं, आई कामाला गेली की मुलं कुठं भटकतात, अभ्यास करत नाही. मला घडवायचं होतं. असे हे संस्कार एका आईचे एका मुलावर. 3री-4थीच्या वर्गात शाळेत जयंतीचा कार्यक्रम होता. आईने 5 ओळी लिहून दिल्या आणि शिक्षकांना स्वतः जाऊन सांगितलं, हे भाषण अमितकडून बोलवून घ्या. त्या छोट्याशा पुढाकारातून भाषणाची गोडी लागली गेली आणि तीच वक्तृत्व कला आजही त्याच्या वाटचालीची दिशा बनते. ते भाषण माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण होतं की जे मला सगळ्या गोष्टींना सर्वार्थाने शिकवून गेलं, कॉन्फिडन्स देऊन गेलं. आणि म्हणूनच आज मी व्यवस्थितरित्या वक्तृत्व कलेमध्ये व्यवस्थित, आणि मला असं वाटतं विधिमंडळातही त्याचा फायदा होतोय. आता कितीही केलं तर त्यांचं भाषण इतकं छान असतं. बऱ्याच लोकांचे फोन येतात, आई आपला अमित कसं बोलते, सगळ्याला मस्त अधिवेशनामध्ये किती छान विषय मांडतात. ते जे पूर्ण बाकीच्या पेक्षा वेगळे प्रश्न असतात आणि त्याची दखल घेतली जाते. त्यानंतर 10वी माझं झालं. 11वी 12वीसाठी पुण्यामध्ये आईने माझ्या मॉडर्न कॉलेजला प्रवेश दिला. इथनं रेल्वेला चिंचू स्टेशनपर्यंत जाणं, चिंचू स्टेशनवरून रेल्वे पकडून शिवाजीनगरला उतरून शिवाजीनगरवरून चालत मॉडर्नपर्यंत जाणं, याच्यामध्ये कॉन्फिडन्स खऱ्या अर्थाने बिल्ड होत गेला. सुरुवातीला ट्रेनमध्ये बसायची भीती वाटायची, पण हळूहळू ती कमी होत गेली. काळभोर नगरमध्ये अमितची आई राष्ट्रतीज मंडळाचं काम करत होती. घर, शाळा आणि RD सोबत समाजकार्यही चालू होतं. अमित आणि त्याचा मोठा भाऊ यात सहभागी व्हायचे. काम करत असतानाच संस्कार आपोआप रुजत गेले. गणेश उत्सव, काल, आज आणि उद्या या विषयांवर जिवंत देखावा उभा राहिला. संस्कृतीतून कलेची ओढ निर्माण झाली आणि त्यातूनच कलारंग संस्था आकारास आली. सांस्कृतिक विषय पहिल्यापासून माझा आवडीचा विषय आहे आणि मी नक्की शिक्षण क्षेत्रात किंवा राजकारणात नसतो आलो, नक्कीच एखाद्या चित्रपटाचा चांगला दिग्दर्शक, नाहीतर व्हिलन तर नक्की झालो असतो. समाजकारणाची आवड हे खऱ्या अर्थानं आईच्या माध्यमातूनच आहे. पण हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मी त्यावेळेस जायला लागलो. सकाळची शाखा असेल आणि त्या शाखेमध्ये गेल्यानंतर एकोपा काय असतो, एक संघ काय असतं, आणि खऱ्या अर्थानं सामाजिक भाव जपत असताना गोरगरिबांची मदत कशी केली पाहिजे, हा एक भाव त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या शाखेतनं मला मिळाला आणि तिथेच समाजसेवेची आवड खऱ्या अर्थानं निर्माण झाली. RSSचे संस्कार झाले त्यांच्यावर. जी शिस्त आहे, सगळ्याच बाबतीत जी शिस्त आहे ते RSS मुळे. आईच्या संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमधून अमित घडत गेला, वाढत गेला. समाज पाहू लागला आणि समाजाबद्दलची जाणीव त्याच्या मनात जागी झाली. कलाकारांची वेदना त्याने जवळून पाहिली. म्हणूनच कलारंगाच्या माध्यमातून अनेक कलाकार घडले गेले. समाजातील शैक्षणिक गरज ओळखून अमितने नोबेल इंटरनॅशनल स्कूल सुरू केलं.
कला, शिक्षण आणि समाजकार्य याच प्रवासातून हळूहळू पाऊल वळलं ते राजकारणाकडे. सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे माझे राजकीय गुरु आहेत. त्यांनी माझा प्रवास पाहिला, त्यांनी माझे कष्ट पाहिले. देवेंद्रजीने ओळखलं की हा काहीतरी करणारा आहे आणि तिथून जे उचललं सरांना त्यांच्या हुशारीमुळं आणि ते मित्र झाले. खरं तर मित्र चांगले असतील तर माणूस चांगला घडतो. आणि शेवटी मैत्री, आईचे संस्कार आणि समाजाची जाणीव या तिन्ही गोष्टींमधून अमित घडत गेला आणि त्याच प्रवासातून तो आमदार झाला. अशी चिकाटी असल्यामुळे हे इथपर्यंत आमच्या गाव ग्रामदैवत महादेवच आहे. मी मनातल्या मनात बोलून गेले, बाबा माझा मुलगा जर आमदार झाला तर मी चांदीचं कवच करल. श्रावण महिन्याच्या आधीच मला वाटतं 15-15.5 किलोची पिंड मी महादेवाला कव्हर केले खूप छान. आणि याच्यामागे खूप स्ट्रगल आहे. लोकांना वाटतं मोठा झाला, त्याच्यामागे खूप कष्ट आहे आणि अजूनही कष्टच. मोठं हे मोठं पण येतं फुकट येत नाही. आज घराकडे कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. लहानपणापासून आईचा लळा होताच, पण अमित वडिलांसोबतही तितकाच आत्मीयतेने वाढला. आणि मग काळ आडवा आला, कॅन्सर सारखा आजार ओढवला आणि वडील स्वर्गस्थ झाले. तर खरं तर आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. ते एकदा खडकीतून फणस खाऊन आल्यानंतर थोडं मळमळल्यासारखं झालं त्यांना. ड्युटीवर गेले, ड्युटीवरून आले, उलट्या झाल्या त्यांना रात्रीच्या, एकदम हिरवे. त्या उलट्या झाल्यानंतर त्यांना गांधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यात नंतर तिथून मला सांगता येत ना, त्या गांधी डॉक्टरांनी अर्जंट बोलवलं. भोगी साहेब म्हणून डॉक्टर आहेत, त्यांनी तिथं नेलं आणि तपासणी झाल्यानंतर कळलं की त्यांना कॅन्सर आहे पोटाचा, आतड्यांचा. आम्ही सरांनी अगदी फॉरेनला न्यायची तयारी दाखवली, पण त्यांनी सांगितलं नाही, ते जगले तर 6 वर्ष जगतील, नाही तर 6 महिन्यात जातील. आणि तसं झालं. तो कॅन्सर खरं शेवटीच कळतो. आताही लोकांना आहे, आधी कळत नाही. तो जे जसे छातीचे कॅन्सर आधी कळतात आणि बरे होतात, पण हा कॅन्सर बरा होत नाही. 4 महिन्यातच 3 एप्रिलला जहांगीरला ऍडमिट केलेलं आणि 22 जुलै त्याचा झाला. त्यानंतरही बरंच घडत गेलं. आता ते असते तर किती सगळं आनंद झाला असता. ती एक आमच्या कुटुंबाला ती एक कमतरता आहे. त्यांचा स्वभाव एवढा एकदम अल्लड सारखा होता, कधी त्यांना राग येत नव्हता. त्यांचा स्वभाव म्हणजे मुलांसारखं, मुलांमध्ये लहान मुलांसारखे लहान बोलले तरी एकदम जॉली माणूस होता. अजूनही लोकांना वाटत नाही ते गेलेत म्हणून. खरं तर आपल्या प्रभागामध्ये मी बघतोय, दत्तनगर, विद्यानगर किंवा या सगळ्या भागांमध्ये आज प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅन्सर व इतर गोष्टी वाढलेल्या आहेत. आणि दुर्दैवानं माझे वडीलही त्याच कॅन्सरच्या आजारानं गेलं आणि 1.5 वर्ष आम्ही प्रचंड भोगलं. त्यांचे कष्ट पण मी, होणारा त्रास मी सगळा पाहिला. त्यामुळं आपल्या भागामध्ये कॅन्सरचं चांगलं हॉस्पिटल असावं अशी आमची इच्छा आहे. आज रामनगर परिसरामध्ये एक चांगलं हॉस्पिटल असावं. कॅन्सर व्यतिरिक्त लोकांना खूप लांब जायची गरज नाही, पण तिथेच त्यांना सगळ्या सुविधा मिळाव्या. ही प्रेरणा आली कुठून तर आईकडून. खूप आधीपासूनच अनुराधाताईंनी समाजाच्या गरजा ओळखल्या होत्या. आवाज न करणाऱ्यांचाही आवाज त्यांनी ऐकला होता. 2017ची निवडणूक जिंकल्यानंतर हे काम आणखी जोमानं सुरू झालं. लाईट, पाणी, गटार, रस्ते बांधणे, रस्त्यांचं सुशोभीकरण, फुटपाथ उभारणे, महापुरुषांचे पुतळे फक्त उभे केले नाहीत तर त्यांचा सन्मान जपला. मॅडम आहेत ना, गोरके मॅडम, खूप छान काम करतात आणि सारखं लक्ष असतं. अशा आमच्या महिलांना वाटतं की आमच्या माहेरच कोणतरी आले, ते आले. आता पालिकेच्या सर्व सोयी सुविधा तर असतातच, पण त्या महिलांपर्यंत कशा पोहोचवायचा, त्या जे कार्य करतात ते अनुराधाताई ते आमच्यापर्यंत पोहोचवत राहतात. माझा मुलगा वारला तर किती
1 तास 2 तास तर उभारून करून त्यांचा मुलगा ते उभारून बोलून गेले आणि आमचे सुख दुःख विचारले. आमच्या पण घरी येतात, भाजी भाकर खाऊन सगळ्यांना गोडीने हसून खेळून जातात. कोरोनामध्ये कणाय लॉकडाऊन पडलं होतं, कोणाला कामं नव्हती, उपाशी मरत होते. तेव्हा कणाय मॅडमने अन्नदान जेवण दिलं, गरम गरम मसाले भात यायचे. तेव्हा लोक ताट घेऊन असे वाट बघत बसायचे की कधी जेवण येतं मॅडमचं म्हणून. आणि राशन पण भरपूर म्हणलं, गरिबांना जिथं भेटत नव्हतं लोकांना खायला त्यांनी राशन सुद्धा पुरवले. पण सर्वात महत्त्वाचं, कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी उच्च, कोणी नीच हा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. प्रत्येकाचं घर हे त्यांनी स्वतःचं घर समजलं आणि त्या तिथे पोहोचल्या जिथे कोणीच पोहोचत नाही. एखाद्या वेळेस 1:30-2 वाजले भोगले, ओ मॅडम या बसा जेवायला, बसते मी. त्यांना एवढा आनंद होतो. आईला गुरु म्हणतात कारण ती शिकवत नाही, ती जगते आणि त्या जगण्यातून मुलाची घडण होते. मुलगा जन्मतो तो आईच्या कुशीत, पण मोठा होतो तिच्या कृतीतून. तो कितीही मोठा झाला, पद मिळालं, जननायक झाला, तरी आईसाठी तो फक्त मुलगाच असतो. कारण झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची ओळख फांद्यांमध्ये नसते, ती असते त्या एका बीजात. आणि ते बीज पदाचं नसतं, सत्तेचं नसतं, ते असतं मातृत्वाचं. हेच आहे मातृबीज.